राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींची मागणी होती की KYC पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यात यावे आणि याची जी मागणी होती वेळोवेळी लाडक्या बहिणी करत होत्या, कमेंटसुद्धा करत होत्या. तर फायनली राज्य सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली आहे. 15 ऑगस्ट रोजी एक बैठक पार पडली, ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी लागणारा निधी याची तरतूद करण्यात आली, कारण जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता वितरित करायचा आहे. यासाठी GL सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. राहिला प्रश्न लाडक्या बहिणींच्या KYCचा, कारण KYCमुळे लाडक्या बहिणींचा जो आकडा आहे तो 80 लाखापेक्षा जास्त अशा लाडक्या बहिणी ज्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचू शकत नाही. तर वेळोवेळी त्या मागणी करत होत्या, कार्यालयामध्ये सुद्धा भेट देत होत्या. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन महिलांनी आंदोलनसुद्धा केले की KYCचं पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यात यावं. आमची KYC झालेली नाही. आणि काही बहिणी असं सुद्धा होतं की ज्यांनी KYC करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत नव्हते, तर त्यांची आता पडताळणी केली जाते. राज्य सरकारने सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे KYC पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यात आहे. 31 तारखेपर्यंत हे KYC करण्याची मुदत तुम्हाला असणार आहे, ज्यामुळे ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्या सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जुलै महिन्याचा तर हप्ता त्यांना वाटप केलाच जाणार. परंतु रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झाल्यानंतर 2100 रुपयाचा जो निधी वाढ आहे, हप्त्यामध्ये वाढ करण्याचे सुद्धा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्तासुद्धा मिळणार. परंतु KYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 31 तारखेपर्यंत याची मुदत वाढवण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ही KYC करणे बंधनकारक असणार आहे. ज्या बहिणी आता KYC करणे त्यांना तो लाभ आहे तो कंटिन्यू चालू राहणार आहे. ज्या बहिणी KYC करण्याने त्यांचा लाभ मात्र कायमचा बंद केला जाणार आहे. राज्य सरकारकडून सर्वात मोठी अपडेट होती. लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाचा सण लवकरच येत आहे. लाडक्या बहिणींना ही ओवाळणी त्या सणानिमित्त मिळणार आहेत, कारण लाडक्या बहिणीचा हप्ता वाटायला आजपासून सुरुवात केली जाते. राज्य सरकारकडे हा निधी कधीपासूनच प्राप्त झाला होता, परंतु राज्य सरकारचं असं म्हणणं होतं की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या सणानिमित्त त्याच्या पार्श्वभूमीवर ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले पाहिजे असं त्यांचा हेतू होता. त्या कारणाने हप्ता मिळायला थोडा उशीर झाला. परंतु लाडक्या बहिणींना जुलै निधीचा जो हप्ता आहे तो मिळण्यासाठी तरतूद करण्यात आलेली होती. ऑगस्ट महिन्याची तरतूद अजून बाकी होती, ती सुद्धा आता झालेली आहे आणि एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम येणार आहे. जुलै ऑगस्टचा मिळून एकत्रित हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. राहिला प्रश्न 2100 रुपये वाढचा, तो सुद्धा याच महिन्यामध्ये रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे.